नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की भारत आणि अमेरिकेमधील व्यापारिक संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचं असं वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 50% आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली होती. या घोषणेमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या. या आयात शुल्कामुळं वातावरण अस्थिर बनलेलं होतं. या प्रकारामुळं दोन्ही देशामधील चर्चासुद्धा थांबलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मात्र या देशातल्या उद्योजकांचा संपूर्ण विश्वास होता. अर्थात याचं राजकारण करण्याची संधी विरोधी काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील यांनी सोडली नाही, ती बाब वेगळी. कारण शेवटी आपल्यापुढं काही अजेंडाच नाही म्हटल्यानंतर काय करणार. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसतीये. अमेरिकेचे वाणिज्य प्रतिनिधी ब्रँडन लिंच हे सोमवारी म्हणजे आज रात्री दिल्लीत दाखल झालेत. मंगळवारपासून म्हणजे उद्यापासून भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराबाबत पुन्हा बोलणी सुरू होणार आहे. यावर्षी मार्चमध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार कराराबाबत चर्चा सुरू होती. उद्देश होता की ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण व्हावा. तेव्हापर्यंत 5 फेऱ्या पूर्णही झाल्या होत्या. परंतु अमेरिकेला भारताच्या कृषी आणि दुग्ध व्यवसायात प्रवेश हवा होता, ज्यास भारतानं स्पष्ट नकार दिला. कारण हे क्षेत्र लाखो कोट्यावधी लोकांच्या उपजीविकेचं साधन आहे. शिवाय अमेरिकन डेअरीमध्ये जनावरांना जनुकीय बदल केलेले खाद्य दिलं जातं, जे भारताच्या आरोग्य, संस्कृती आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक मानलं गेलं आहे. भारताच्या या नकारानंतर ट्रम्प प्रशासनानं आधी 25% आणि नंतर रशियाकडून तेल खरेदीच्या कारणास्तव अजून 25% असं 50% शुल्क लागू केलेलं होतं. हे शुल्क 27 ऑगस्टपासून लागू झालंय. भारतानं हे शुल्क अन्यायकारक ठरवलं. परिणामी भारताचा अमेरिकेकडे जाणारा निर्यातीत विशेषतः कापड, दागिने आणि औषध निर्मितीमध्ये घट झालेली आहे. त्यामुळं राजकीय पातळीवर सुद्धा वाद वाढलेला होता. 25 ते 29 ऑगस्टला होणारी 6वी फेरी रद्द झाली. मात्र अलीकडं दोन्ही बाजूंनी सौम्य संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या भारत अमेरिका नातं विशेष आहे या विधानाबद्दल त्यांचे आभारसुद्धा मानलेले होते. ट्रम्प यांनी सुद्धा मोदींसोबतचे आपले मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील असं म्हटलं. या संदर्भात वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं म्हणणं असं आहे की आमच्यामध्ये सक्रिय संवाद सुरू आहे आणि वर्षाअखेरपर्यंत हे डील होऊ शकतं. त्यामुळं अमेरिका आपला कठोरपणा सोडून नरम होतीये हे स्पष्ट आता दिसून येतंय. अमेरिका अजूनही भारताच्या कृषी आणि दुग्ध क्षेत्रात प्रवेश करू इच्छिते, परंतु आता ते मोठ्या बाजारपेठेपेक्षा प्रीमियम चीजसारख्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करते. भारतात अशा उत्पादनांचा वापर केवळ श्रीमंतांच्या यादीत असणारे म्हणजेच अगदी 2 ते 5% लोक करतात. जर चर्चा याच मर्यादित क्षेत्रात राहिली तर भारत सहमती दाखवू शकतो. जेनेटिकली मॉडिफाईड उत्पादनांचा मुद्दा अजूनही कायम आहे. मात्र एक तडजोडीचा मार्ग निघू शकतो. उदाहरणार्थ जेनेटिकली मॉडिफाईड मका इथेनॉल निर्मितीसाठी आयात करण्यास परवानगी देणं. याचा थेट अन्नावर परिणाम होत नाही. तसेच प्राण्यांच्या खाद्यासाठी जेनेटिकली मॉडिफाईड परवानगीवरही चर्चा आहे. टॅरिफ कमी करण्याबाबत अजूनही स्पष्ट संकेत नाहीत. मात्र लहान मोठ्या रियाया मिळाल्यास अमेरिका हळूहळू माघार घेऊ शकतो. भारत आणि अमेरिका एकमेकांसाठी धोरणात्मक भागीदार आहेत. अमेरिकेला भारत ही जी मोठी बाजारपेठ आहे ती हवी आहे, तर भारताला तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि चीन विरुद्धचा तोल हवा आहे. अलीकडच्या तणावामुळं दोघांनाही तोटा झाला आहे. आता जर समजुतीनं पावलं उचलली गेली तर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कराराचा पहिला टप्पा पूर्ण होऊ शकतो. भारतानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवू, पण अमेरिकासोबतही संतुलित आणि परस्पर फायद्याच्या करायला आम्ही तयार आहोत. आता जे लिंच भारतात आलेले आहेत ते कोण आहेत ते आपण जाणून घेऊया. ब्रँडन लिंच हे अमेरिकेचे वाणिज्य प्रतिनिधी कार्यालयातील सहाय्यक वाणिज्य प्रतिनिधी आहेत, जे दक्षिण आणि मध्य आशियासाठी जबाबदार आहेत. त्यांनी बोस्टन कॉलेजमधून पदवी आणि जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून MBA केलेलं आहे.
2013 पासून ते कार्यरत आहेत. त्यांनी कृषी, उत्पादन, सेवा आणि बौद्धिक संपदा यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा आत्तापर्यंत हाताळलेल्या आहेत. त्यांनी भारत अमेरिका व्यापार फोरमचे व्यवस्थापन केलं असून दक्षिण आशियातील 15 देशांशी व्यापार धोरण समन्वय करणं ही त्यांची जबाबदारी आहे. US स्ट्रेट प्रतिनिधी कॅथरीन ताई यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या सेवेला दाद दिली आहे. लिंच हे कठोर परंतु तडजोडीला तयार अशा भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.